तर आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9. निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी. महायुतीत प्रथम निवडून आलेल्या आमदारांना विकास निधी दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. तर निधीबाबत अजित पवारांची ही भूमिका उदासीन. तिन्ही प्रमुख नेत्यांनी योग्य मार्ग काढावा. आमदारांची भूमिका. यवतमाळमध्ये मंत्री अशोक उईकेंना ताफा. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी 10 ते 15 मिनिटं रोखून धरला होता. यावेळी कार्यकर्त्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यासह कर्जमाफी करण्याच्या घोषणा. यवतमाळ जिल्ह्यात वणी पोलीस ठाण्याला ठाकरेंच्या सेनेचा घेराव. मंत्री उईकेंच्या ताफा अडवल्यानं 10 जणांवर गुन्हा दाखल केल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. मातोश्रीवर ठाकरे बंधूंची राजकीय चर्चा. प्रमुख पालिकांबाबत ठाकरे बंधूंचं एकमत. मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार. संजय राऊतांकडून मुंबई पालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढण्याचे संकेत. मुंबईमध्ये महापौर मराठी आणि महायुतीचाच महापौर होईल. संजय राऊतांच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. पुणे पोलिसांना निलेश घायवळच्या कोथरूडमधील घरात बंदुकीच्या गोळ्या सापडल्या. मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाईल्सही पोलिसांकडून जप्त. पोलिसांनी तपास करावा. जिवंत काडतूस नाहीत तर जिवंत माणसेही गाडलेली सापडतील. निलेश घायवळच्या घरावरील पोलिसांच्या छाप्यानंतर धनगेकरांची टीका. गुंड निलेश घायवळबाबत बोलणं चंद्रकांत पाटलांनी टाळलं. माध्यमांच्या घायवळवरील प्रश्नावर चंद्रकांत पाटील आय एम सॉरी म्हणत निघून गेले. निलेश घायवळला कोणी मदत केली? क्लिअरन्स सर्टिफिकेट कोणी दिलं याचीही चौकशी व्हावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी.